सत्यं परं धीमहि गोपाल या कारणे गा पांडवा आम्ही आपुला गुह्य ठेवा तुझ्या दिदला कणवा दाखवले पणे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1327 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे गुह्य तत्व. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे, अर्जुना या कारणे गा पांडवा. पांडवा नाम अर्जुन. काय कारण वरच्या ओघीत सांगितले. हे ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचे हे गुप्तधन परी तू म्हणवणी आण केवी करू. आत्मज्ञान हा भगवंताचा गुप्त ठेवा आहे. गुप्तातलं गुप्तधन आहे. पण तुला कसं मी अशा प्रकारे डावलू. भगवान म्हणतात या कारणे गा पांडवा, या करता, या कारणास्तव आम्ही आपला गुप्त ठेवा. आमचा जो गुप्त ठेवा आहे तो केवळ आपल्या कारुण्याने तुला दिलेला आहे. खरं तर हे आत्मज्ञान कुणाला देऊ नये. कोणाला देऊ नये याचा अर्थ असा की त्याचे गिऱ्हाईक असेल तर द्यावं. त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे हो नकारान भरी. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदाता. सेवितो हा रस वाटितो अनेका. घ्या 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 घ्या. घेतला नाही घेतलं लोकांनी. म्हणून म्हटलं या कोणालाही दिलं तर ते सांडी विखुरी जातात. त्याचं गिऱ्हाईक पाहिजे ना. त्याचा अधिकार पाहिजे. अधिकार तैसा करूपदेश साहे ओझे त्यास तेची घ्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन घालिता हे कोण कार्य सिद्धी. हत्तीची अंबारी जर मुंगीवर घातली तर जमणार नाही. म्हणून अधिकार पाहूनच दिलं पाहिजे. कोणालाही दिलं तर उपयोग होत नाही. या कारणे गा पांडवा. म्हणून अर्जुना या कारणास्तव आम्ही आपुला गुप्त ठेवा. हे अध्यात्मज्ञान आत्मज्ञान हे गुह्य तत्व आहे.
हे गुप्त ज्ञान आहे, गुप्त ठेवा आहे. केवळ तुझ्या कारुण्यामुळे तुझं दिसला कणवा जाकळलेपणे. केवळ आम्ही करुणेनं व्यापल्यामुळे हे तुला दिलेलं आहे. आणि उगीच दिला नाही काही, ह्या प्रसाद कोणी वेगळा असं नाही आहे काही. त्याचा उपयोग झाला तर द्यावा, नाही तर नळी फुंकरे सोनाऱ्या आणि इकडून तिकडे जाय वाऱ्या. काय उपयोग आहे देऊन? त्याचा उपयोग होत नाही ना. त्याची ओढ पाहिजे. वर्ग होरम तुळजापूर आवाजबाई इकडे पूर्णबाई तिकडे, त्याची ओढ लागते. ओढ लागते. कोणी नादी लावतं तिकडे पळतात माणसं. तुम्ही नाही गेले पारायणामुळे? कुठं कुठं दरवर्षी? ते मला माहिती आहे. मी बोललो काय तुम्हाला कळलं नाही? बरं झालं नाही कळलं. ही अडगळ फुकणे कोणी नादी लावतात त्याच्या मागे लोक पळतात, गुंज तत्व टाकून. असा प्रकार आहे त्याचा. परी भुलली ओरसे माय बोले बाळोद्देश. प्रीती परी तैसे न करोची हो. परी भुलली ओरसे माय बोले बाळोद्देश. परंतु परी म्हणजे परंतु, परी नाही. परंतु भुलली वे ओरसे माय बोले बाळोद्देश. प्रेमाने वेडी झालेली आई मुलाच्या प्रेमाने वेडे होणारे दोनच गिऱ्हाईक आहेत, आई आणि बाप. पण ते आई आणि बाप झाल्यावरच कळतं, तोपर्यंत किंमत कळत नाही. आपण व्हावं तसं. तुका म्हणे अंगे व्हावे दैया पण तरीच महिमान येईल कळू. आई बापाचं महत्व आई बाप झाल्यावर कळत असत. उन्हाळ टप्पूला काय कळणार आहे? मी तर उदाहरण दिले. वेड्या आईची वेडी माया. आई पण वेडी आणि तिची माया पण वेडी. ते म्हटलं इथं. परी भुलली ओरसे. अवघड आहे. मला वाटलं गप्प बसा म्हणून सांगायला गेलं काय. परी भुलली ओरसे परंतु प्रेमाने वेडी झालेली आई माय बोले बाळोद्देश. मुलाला उद्देशून आई बोलत असते. एखाद्या वेळेस मेल्या अशी म्हणते आई. अर्थात एखाद्या वेळी बाळही म्हणते, एखाद्या वेळी मेल्याही म्हणते. काम ऐकलं तर बाळ म्हणते, नाही ऐकलं तर मेल्या म्हणते.
एखाद्या वेळी माझा बाळाही म्हणते, माझा बाबाही म्हणते, भुलली ओर असे. एखाद्या वेळी माझी मायेही म्हणते. अर्थात यथार्थ अयथार्थ बोलणं वेगळं आहे. आई यथार्थ बोलते नाही. मेल्या म्हटली यथार्थ आहे का? नाहीये लक्षात. अयथार्थ आहे. तात्पर्य प्रेम आहे, पण कळत नसेल तर उपयोग नाही जात. कळून प्रेम असावं का न कळून प्रेम असावं? कळून प्रेम असावं. कळून श्रद्धा, कळून भाव, कळून प्रेम. ज्ञान नसेल तर उपयोग होत नाही त्याचा. जर ज्ञान नसेल तर बोलणं योग्य नाही मनुष्याला. ते सांडी विखुरी जातात, त्याचा उपयोग होत नाही. आईचं मुलावर प्रेम असतं, पण मुलाला मेल्या बाबा बाळ्या माय असं म्हणते नाही. काय प्रेम आहे म्हणून म्हणते. शेजारच्या पोराला म्हणत नाही मेल्या. हे प्रेम आहे म्हणून. प्रेम असेल, भाव असेल तरच ज्ञान सांगावं, नसेल तर सांगू नये. उपयोग होत ते सांडी विखुरी जात, त्याचा उपयोग होत. भगवान सांगता आहे त्याप्रमाणे हे माझं ज्ञान आहे, माझं गुह्य तत्व तुला मी सांगतो आहे. पण अर्जुना तसं नाही, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, म्हटलं अलोट प्रेम आहे. अलोट भगवंताचं अर्जुनावर किती प्रेम होतं त्याचं मोजमाप नाही लक्षात. देवाचं भक्तावर, भक्ताचं आणि देवावर मात्र भक्तच लागतात. देवाचं भक्तावर किती प्रेम असतं त्याला मोजमाप नाही. भक्ताचं देवावर किती प्रेम असतं त्याला मोजमाप नाही. त्याचं नाव भक्त आहे, त्याचं नाव देव आहे. आईचं किती प्रेम असतं त्याला मोजमाप नाही, पण मुलाचं असतंच असं नाहीये लक्षात. मुलाचं कामापुरतं मामा असत. एकदा त्याला गुरु भेटला बावळट, तुला काही कळत नाही, काही नाही, ती सांगतात ऐक. ती बावळट झाली आता, तिला काही कळत नाही. आणि याच्या बायकोला फार कळत. काय का सांगतोय मी? अलोट प्रेम देवभक्ताच. आईचं प्रेम आहे पण मुलाचं नसतं. मुलाचं प्रेम त्याच्या गुरुवर असतं. गुरु कळलं तर कळलं तर बरं झालं. काय अगं माझं पाहिलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी आणि मी तुझा भोप्या. मी काय सांगतो? प्रेम भगवान सांगतात म्हणून सांगतो की भगवान सांगतायत अर्जुना
माझं ते प्रेम आहे तुझ्यावर. एकेरी प्रेम नाही आहे. अर्जुनाचं जसं भगवंताचं जसं अर्जुनावर प्रेम आहे तसं अर्जुनाचं सुद्धा भगवंतावर अलोट प्रेम आहे. भक्ताचंही त्याचं नाव भक्त आहे. उगा सोमवार पुरतं, गुरुवार पुरतं, बुधवार पुरतं, शनिवार पुरतं नाही. आपलं प्रेम शनिवारी, सोमवारी, गुरुवारी खरं प्रेम आहे का बनावट? बनावट. त्याला व्यभिचारी प्रेम म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्यभिचारी प्रेम. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. बनावट नको, कृत्रिम नको, ओरिजिनल पाहिजे. आणि ते एकाच ठिकाणी पाहिजे, कुठेही नको. फिरतं प्रेम नको आहे. फुक्कट आयुष्यही जात आणि फलही मिळत नाहीये लक्षात. म्हणून माझं तुझ्यावर भगवान सांगतात अलोट प्रेम आहे. पण ते यथार्थ अयथार्थ बोलण्यासारखं वेड नाही आहे. हो, वेड प्रेम नाही आहे. आईचं प्रेम आहे, वेड प्रेम असतं. आईचं प्रेम वेडी माया, वेड प्रेम. तसं मुलाचं नसतं. काय असतं? तुमचं असेल तर खूपच छान, खूप चांगली गोष्ट आहे असेल. पण 100% नसतंच असं माझं मत आहे. आई बापांचं वेड प्रेम असतं. तसं भगवान म्हणता आहे माझं प्रेम वेड नाही आहे. लक्षात ठेव. अर्थात जे माझ्याजवळ ज्ञान आहे गुप्तधन, मी वंचक नाही आहे. वंचक म्हणजे फसवणारा, लबाड, धूर्त, तसा नाही आहे. अर्थात माझं तुझ्याविषयी प्रेम असल्यामुळेच मी वंचना केलेली नाही. मोकळ्या मनाने तुला मी सर्व देतो आहे. असं नाही की तुला दिल्यावर माझी किंमत कमी होईल, तसं नाही. असे काही लोक आहेत देतात पण सर्व देतच नाही, थोडं थोडं. त्यांना विचार पूर्ण सांगायचं. ह्यांचे म्हणतात तुम्हाला पूर्ण सांगितलं आमची किंमत कमी होती. आज बावळट छाप ज्ञान सांगायला चाललाय शहाणा. अरे किंमत वाढेल का कमी होईल? हो, किंमत वाढेल. ज्याला असं वाटतं की आपली किंमत कमी होईल पूर्ण सांगितल्यावर, त्याच्याजवळ ज्ञानच नाही. सगळा बनावटपणा आहे. त्याला काही महत्व नाही. जेवढं द्यावं, जसं आपण जमिनीत एक दाणा पेरला तर हजारो मिळतात. हजारो दाणे मिळतात. पोराला 1 लाख दिले तर आपल्याला 10 लाख मिळतात. मातीत घालते निघून. पण दान केलं तर मात्र त्याचं कितीतरी पटीने मिळतं. त्याकरता दाण्याचं उदाहरण, 1 दाणा पेरला तर हजारो दाणे मिळतात. तसं दानाचं आहे, तसं सत्कर्माचं फळ आहे. लक्षात ठेवा. काय म्हणून मुलाला तर सगळं आपलं त्यांनाच होणार आहे असं काही नाही आहे. पण मुलाला दिला म्हणजे आपला उद्धार होतो. जेव्हा तो मुंडक्यावर बसून गिळतो, द्यावंच लागतं गपचूप.
ज्यांच्याकडे आहे त्यांचं सांगतो ना, नाही तर मुंडकर उसून घेते. म्हणून जोपर्यंत आपली चालती आहे तोपर्यंत सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. नाही तुम्हाला कालच सांगितलं काय, आपलंच पण आपल्याला पारखं होतं. यांच्याकडे पैसे देऊ नका, यांना फक्त तिथं बँकेत सही पुरतं न्या. आणि मला थोडंसं दे ना, तुला काही कळत नाही एडी. तसं भगवंताचं जे प्रेम आहे ते वेड प्रेम नाहीये, लक्षात. आणि अर्जुनाचंही भगवंतावर जे प्रेम आहे तेही वेड नाही आहे. म्हणून इथे गुह्यतमं शास्त्र, गुह्य तत्व, गुह्य ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हणतात. ते भगवंताने मोकळ्या मनाने उदार अंतःकरणाने अर्जुनाला दिलं. वंचना केली नाही. मी जे बोलतो ते यथार्थ आहे भगवान म्हटले, अयथार्थ नाही. खोटं कधी बोलायचंच नाही. तुका म्हणे खरे बोले येऊ तर रागे येतील ते. खरं बोललं तर सख्यायला राग येतो. बसले का गेल्या की तिकडे बरोबर. येथ आकाश आणि गाळीजे, अमृताही साली फेडीजे. का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. येथ आकाश आणि गाळीजे. आकाशाला गाळता येतं का? आकाश आणि गाळीजे, अमृताही साली काढीजे. अमृताची साल काढता येते? हो, नाही आहे. आकाश हे पालवी गाळीता नाही. मौलीचा फार गोडा भंग आहे. वारियाची गाठ बांधिता नाही असं म्हटले मौली. येत आकाश आणि गाडीचे. आकाश काही एक स्थूल वस्तू असते तर काही त्याचा प्रकार केला असता, पण आकाश सूक्ष्म वस्तू आहे. ते गाळता येण्यासारखे नाही आहे. अमृताही साली भेडीजे. एकाला अशी सवय होती धुवून घ्यायचं सामान. काय काय 2-3 वस्तू नाही धुता येत. कसलं जरी असलं तर ज्वारी धुवून घेईल, तांदूळ धुवून घेईल, वाळून ठेवेल, ज्वारी धुवून घेईल, बाजरी धुवून घेईल. लोकांचे हात लागतात त्याला म्हणे. साखर धुवून, साखर धुवून घेता येते? गूळ धुता येतो आणि मीठ. काही गोष्टी नाही धुता येत. किती जरी मनुष्य पावित्र्य पाळत असला तरी काही गोष्टीला धुता येत नाहीये. तसं आकाशाला गाळता येत नाही. आकाशाला कधी बाटतही नाही, विटाळही नसतो त्याला. वारा झालं, आकाश झालं, हे सर्व व्यापक आहे. पृथ्वी आहे व्यापक, पण ती स्थूल रूपात आहे. पाणी व्यापक आहे पण स्थूल रूपात आहे. अग्नी व्यापक आहे पण स्थूल रूपात आहे.
हे दोन भूत मात्र सूक्ष्म आहेत पंचमहाभूतापैकी, आकाश आणि वायू. म्हणून त्यांना आकाशाला गाळता येत नाही आणि वाऱ्याची गाठ बांधता येत. अमृता ही साली फेडी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अमृताचे पेढे आणले म्हणजे साल काढून घ्या त्याची. कशाची? पेढेची. पेढ्याची साल काढता येत नाही, लक्षात. अमृताची साल काढता येत नाही. का दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे. आणि त्यालाही असं जरी म्हटलं आपण, कोणी म्हटलं बी होते गाळून घ्यायच्यावर का नाही गाळून घेता येत. अमृत हे बाहेरून आतून गोड आहे, त्याची काय साल काढणार. पण पूर्वीच्या काळामध्ये एखादा संशयित गुन्हेगार आहे, तो सदोष आहे का निर्दोष आहे. सध्या ह्याचा गोंधळ फार चालू आहे. सध्या आपल्याला काय करायचं. गुन्हेगार संशयित आहे का निर्दोष आहे याचा गोंधळ चालू आहे. वेळ पडली तर फडणवीसाला राजीनामा द्यावा लागेल या बाबतीत. हो, गुन्हेगाराला पाठीशी कोणी घालू नये असं आहे. सगळा समाज खवळून उठलाय, लक्षात ठेवा. 2 दिवसात तर भयानक झालं. म्हणून यदा कदाचित असंही होऊ शकतं. मी काय सांगतो, उदाहरण देतो. का दिव्या करवी करवी जी दिव्य जैसे. एखादा संशयित गुन्हेगार आहे, तो सदोष आहे का निर्दोष आहे तो निश्चित ठरवता येत नाही. त्याला कायदा, त्याला बरेच वर्ष लागतात. त्यांनी कायदा पाहिला का? त्यांनी कोर्टात जाऊन कायदा करून त्याला खून केला का? मग त्याला कायदा कशाला? लगेच गोळ्या. त्याला कायदा, त्याला वकील नाही, त्याला भानगडी असलं मूर्ख सरकार. इथं दृष्टांत दिल्या म्हणून सांगतो. त्याला कायदा नाही. त्यांनी कायदा पाहिला असेल तर कायदा पाहतो ना. त्यांनी कायद्याचा विचार न करता केलाय. मग तुम्ही सुद्धा कायद्याचा विचार करून लांबू नका. जर तुम्हाला राहायचं असेल तर. नाही तुम्ही 12च्या भावात. म्हणून आता पूर्वी असं होतं, गुन्हा तर केलाय पण सदोष आहे की. तो उदाहरण सांगतो. दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे. मग पूर्वी असं एक होतं, त्याचा गुन्हा सिद्ध करण्याकरता उकळतं तेल करायचं, उकळायचं आणि त्यात पैसा टाकायचा आणि त्या उकळत्या तेलातून त्याला काढायला लागायचं. जर तो चटका बसला नाही तर गुन्हेगार नाही, निर्दोष. जर चटका बसला, त्याची बोट चिकटली एकमेकाला की समजावा हा गुन्हेगार आहे. असं होतं. मी स्वतः पाहिलेली गोष्ट आहे. लहानपणी भाऊ आता काय सांगावं तुम्हाला.
बंद ठेवा तर मंदिरात आला देवापुरतं तरी बंद ठेवा. घरात सोनं होतं, माझ्या लहानपणची गोष्ट सांगतो. आणि ते त्याला 2 बायका होत्या. त्या काळात अर्धा किलो तरी सोनं असेल. आणि ते तिने चोरलं एकीनं. पण आता आरोप दोघीवरही आला. लहान होतो मी त्यावेळेस. दोघीवरही आरोप. मग आता सिद्ध कसं करायचं? दोघीने सांगितलं आम्ही घेतलंच नाही. कसं काय? आता त्याला कोर्टात जायचं म्हणजे तारखान साक्षी पुरा पूर्वी असं होतं. मग त्याने त्या नवऱ्या म्हणणाऱ्याने उकाळ्याला तेल ठेवलं. ते 2-3 मेले सगळे, कोणी नाही राहिले त्यांचं. पोरं आहेत. उकळ्याला तेल ठेवलं आणि रुपया टाकला त्याच्यामध्ये आणि काढायला लावला. खरीच गोष्ट आहे. ज्या बाईनं घेतलंच नाही तिचे हातच पोळलेच नाही. पोळलेच नाही. मी समोर पाहिली गोष्ट. आणि ज्या बाईने हे गुन्हा केला तिची बोट चिकटून गेली. मरेपर्यंत असे चिकटलेच बोट. असं पूर्वी असं होतं. इथं उदाहरण दिलं. दिव्या करवी करवी जे दिव्य जैसे, याला दिव्य म्हणतात. तसं भगवान म्हणतात मी तुझ्याकडून दिव्य करून घेतलेलं तर मला खात्री आहे तू असा काही आराध्यासारखा भक्त नाहीस. तुळशीची माळे घालायची, कवड्याची बी घालायची. पंढरपूरला चालले की आणि तुळजापूरला चालले की ते वेगळंच. तसं नाही आहे. तुझी भक्ती कशी आहे ही मला माहिती आहे. तुझी व्यभिचारी भक्ती नाही आहे. म्हणून 5000 वर्ष होऊन गेले तरी आजपर्यंत त्यांची नूतन कीर्ती आहे. नूतन नवीन कीर्ती आहे. कसं कळत नाही लोकांना. कव्हार सांगावं तर मलाही कंटाळा. ओ बाबा तिकडे जा बाहेर. हे सांगाव त्यांना बाहेर जा म्हणा. बाहेर काय का दिव्या करवी करवी जे दिव्य दैसे असं होतं पूर्वी. म्हणून ते उदाहरण भगवंताने इथं दिलेलं आहे माऊलीनं की मला दिव्य करायची गरज नाहीये तुझ्याकडून. भक्तावर विश्वास आहे. भक्त काय भोपे थोडाच आहे. भक्त भोपे नसतोच. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नाही. लक्षात ठेवा. एक म्हणजे एकच, दुसरा विषय नाहीये. लक्षात ठेवा. आम्ही जिकडे गेलो तिकडचेच होतो. आई राधा उद उद खंडोबाचा चांग भला. डोंगरावर गेलो ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गुरुदेव दत्त महाराज की जय. संतोषी माँ की जय. हे आमची भक्ती. त्याच्यामुळे शेवटी जसेच आले तसेच निघतात. बरोबर काहीच नाही. कसे येईल बरोबर? कोणी राहतच नाही बरोबर. एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती.
कोणी धरा, पण एक आम्ही म्हणत नाही तुम्हाला की बाबा तुम्ही तुमचं सोडा ना आमचं धरा, नाही. तुम्ही कोणी धरा, पण एक धरा. उगे जिकडे भोगऱ्या तिकडं उदे उदे नको. जिकडे गेले तिकडचेच झाले म्हणजे असं नाही चालू. अशाला भक्ती मनात नाही येत, लक्षात ठेवा. अशी भक्ती अर्जुनाची आहे. निष्ठावंत, एक तत्व. म्हणून 5000 वर्ष गेलं तरी त्यांची कीर्ती नवीन आहे. गोपिका भक्त होऊन गेले, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, 700-800 वर्ष झाली तरी त्यांची कीर्ती नवीन आहे. तसं भगवंताची भक्ती अर्जुनाच्या ठिकाणी, अर्जुनाचं प्रेम, भगवंताचं प्रेम अर्जुनाच्या ठिकाणी. म्हणून भगवंतानी आपलं गुह्य तत्व अर्जुनाला सांगितलं. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा.